निब्बाण प्राप्त करणे हा धम्म आहे. निब्बाणासारखे परमसुख दुसऱ्या कशानेही लाभत नाही असे भगवान बुद्धांचे वचन आहे. भगवान बुद्धांनी शिकवलेल्या सर्व सिद्धांताचा निब्बाण हा केंद्रवर्ती सिद्धांत आहे. निब्बाण म्हणजे काय? बुद्धप्रणीत निब्बाण हे बुद्धपूर्व लोकांनी सांगितलेल्या निब्बाणापेक्षा अर्थाने आणि आशयाने वेगळे आहे. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये धम्म म्हणजे काय या भागामध्ये निब्बाण प्राप्त करणे म्हणजे धम्म आहे असं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. तर निब्बाणासारखे परमसुख दुसऱ्या कशानेही लाभत नाही असे भगवान बुद्धांचे वचन आहे. निब्बाण याचा अर्थ काय? निब्बाण बाण याचा जो अर्थ आहे तो आहे विकार. नि याचा जो अर्थ आहे या विकारातून समूळ नष्टता, म्हणजे जे काही तृष्णा विकार आहेत या तृष्णा विकारांना समूळ काढून टाकणे, त्याचं उच्चाटन करणे, त्याला निब्बाण असं म्हटलेलं आहे. तर निब्बाणासारखे परमसुख दुसऱ्या कशानेही लाभत नाही असे बुद्धांचे वचन आहे. म्हणजे बुद्ध धम्माचं जे प्रमुख उद्दिष्ट आहे, शील, समाधी आणि प्रज्ञा या तीन गोष्टींची जी प्राप्ती आहे, या तीन गोष्टींची प्राप्ती करण्यासाठी आपल्याला निर्वाणाच्या दिशेने प्रवास करणे खूप आवश्यक आहे. कारण शीलाचं पालन करणे, आचरण करणे याचं मुख्यतः कारण जे आहे, हे कारणच समाधी प्राप्त करणे आहे. समाधीची प्राप्ती कशासाठी आहे? तर समाधीची प्राप्ती प्रज्ञा अवस्था प्राप्त करण्यासाठी. प्रज्ञा अवस्थेची प्राप्ती ही कशासाठी आहे? तर निर्वाण प्राप्त करण्यासाठी, निब्बाण प्राप्त करण्यासाठी. आणि बाबासाहेब असं म्हणतात तो धम्म आहे. निर्वाण प्राप्त करणे हा धम्म आहे. म्हणून प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचं जे उद्दिष्ट जे असलं पाहिजे ते निब्बाण प्राप्त करणे असलं पाहिजे. निर्वाणासारखं परमसुख दुसरं कोणतं नाही असं ते म्हणतात. तर हा जो काही बुद्धांनी निब्बाणाचा जो सिद्धांत सांगितलेला आहे की भगवान बुद्धाच्या सर्व शिकवणीचं जे केंद्रबिंदू आहे ते केंद्रबिंदू म्हणजे निब्बाण असं आहे. निब्बाण म्हणजे काय? बुद्धप्रणीत निर्वाण हे बुद्धपूर्व लोकांनी सांगितलेल्या निब्बाणापेक्षा अर्थाने आशयाने वेगळे आहे. बुद्धांच्या पूर्वी जो निर्वाणाचा अर्थ होता, निब्बाणाचा जो अर्थ होता, तो अर्थ मृत्यू या स्वरूपाचा होता. असं म्हणायचे की निर्वाण झाले याचा अर्थ मृत्यू झाला. परंतु काही जे लोक होते, काही लोक त्याचा अर्थ वेगवेगळ्या पद्धतीने काढत असताना ते निर्वाण याचा अर्थ, निब्बाण याचा अर्थ मोक्ष असंही समजत होते. मोक्ष प्राप्ती होणे म्हणजे निर्वाण प्राप्त झालं असं ते म्हणायचे. विशेषतः उपनिषदामध्ये या निर्वाणाच्या बद्दलची जी फिलॉसॉफी आहे ती अधिक विशद करण्यात आलेली आहे. बुद्धपूर्व लोक निब्बाण म्हणजे आत्म्याचा मोक्ष असे मानित असत. 4 प्रकारचा मोक्ष पूर्वी मानला जात असे. म्हणजे 4 प्रकारच्या मोक्षाच्या पद्धती हे बुद्धपूर्वी काळामध्ये मानण्याच्या पद्धती होत्या. त्यातला पहिला म्हणजे लौकिक स्वरूपाचा, खा प्या मजा करा या जड स्वरूपाचा. खा प्या मजा करा या जड स्वरूपाचं जी निर्वाणाची संकल्पना जी आहे, ही निर्वाणाची संकल्पना म्हणजे चार्वाकाचं मत आहे. चार्वाकाचं जे मत आहे हे जड स्वरूपाचं, हे भौतिक तत्वांशी संबंधित मत आहे. कारण या भौतिक तत्वांचा समुच्चय आणि या समुच्चय की ज्याच्यात चैतन्याची निर्मिती होते. चैतन्य आणि भौतिक गोष्टी ह्या एकत्रित जीवन जगतात आणि एक दिवस मृत होतात. भौतिक गोष्टीमध्ये मिसळून जातात आणि त्या भौतिक गोष्टीसोबतच चैतन्याचा देखील त्या ठिकाणी विघटन होत असतं किंवा ते पण मिसळून जात असतं. सांगण्याचं तात्पर्य असं की खा प्या मजा करा, जीवन एकदाच प्राप्त झालेलं आहे त्या पद्धतीने जगा, म्हणजेच निर्वाण हे तुम्हाला प्राप्त होतं. दुसरं जे निर्वाण आहे ते निर्वाण योगिक स्वरूपाचं आहे. योगिक म्हणजे योगिक याचा अर्थ ज्याप्रमाणे बुद्धांच्या पूर्वकाळामध्ये काही वेगवेगळ्या प्रकारचे योग होते. म्हणजे बुद्धांच्या पूर्वीच्या काळामध्ये सांख्य योगासारखं कपिल मुनींचं तत्त्वज्ञान होतं, ज्याच्यामध्ये ध्यानधारणा होती, ज्याच्यामध्ये प्रत्यक्ष अनुभूतीला जास्त महत्त्व देण्यात आलं होतं.
प्रत्यक्ष प्रमाणाला जास्त महत्त्व देण्यात आलं होतं. त्याचप्रमाणे काही ध्यान पद्धती होत्या, काही पद्धती म्हणजे सांख्य योगानंतरही जे काही अनेक दर्शनशास्त्र जसं पतंजली योगशास्त्रात आणि त्याचा जो विकास आहे हा बुद्धपूर्वीच्या काळापासूनही आपल्याला पाहण्यात येतो. तर योग जो आहे, योग याचा अर्थ जोडणे, योग याचा अर्थ ध्यान, योग याचा अर्थ साधना, योग याचा अर्थ तपश्चर्या, अशा प्रकारच्या काही साधना पद्धती ज्या अनेक ऋषीमुनी करत होते. तर त्या साधना पद्धतीतून देखील एक निर्वाणाची प्राप्ती होती असा एक समज होता. तिसरा होता ब्राह्मणी आणि चौथा होता औपनिषदक. म्हणजे ब्राह्मणी आणि औपनिषदक स्वरूपाचा देखील एक निब्बाणाचा म्हणजे मोक्षाचा भाग मांडण्यात येत असे. ब्राह्मणी आणि औपनिषद निब्बाण कल्पनेत एक साम्य होते. म्हणजे औपनिषदामध्ये आणि ब्राह्मणी मोक्षाच्या कल्पनेमध्ये एक प्रकारचं साम्य होते. या दोन्ही कल्पनात आत्म्याला स्वतंत्र अस्तित्व आहे असे मानले जाते. म्हणजे आत्मा आहे, जो आत्मा संसरण करतो, एक देह सोडतो, दुसऱ्या देहामध्ये जातो आणि तो संसरण करत राहतो. जोपर्यंत त्याचा फेरा पूर्ण होत नाही तोपर्यंत तो संसरण करत राहतो. म्हणून त्याचं एक स्वतंत्र अस्तित्व आहे आणि ते आपल्या शरीरामध्ये म्हणजे या भौतिक शरीरामध्ये ते अस्तित्व कायम असतं आणि त्या आत्म्याचं संचलन हा ईश्वर करत असतो. आणि हा आत्मा भक्तीच्या द्वारे ज्यावेळेस परमात्म्यास प्राप्त होतो त्यावेळेस त्याला मोक्षप्राप्ती होते. अशा प्रकारचा एक समज या दोन्ही याच्यामध्ये आहे. भगवान बुद्धाने या सिद्धांताचा निषेध केला आहे. बुद्धांनी या उपनिषदाच्या सिद्धांताचा आणि ब्राह्मणी सिद्धांताचा निषेध केला. म्हणून निब्बाणविषयक ब्राह्मणी आणि औपनिषदक शिकवणीचे खंडन करणे बुद्धांना कठीण गेले नाही. कारण बुद्ध आत्म्याचं अस्तित्वच मांडत नसल्यामुळे बुद्धांनी सहजरित्या या दोन्ही गोष्टींचं खंडन केलेलं आहे. निब्बाणाची लौकिक कल्पना ही अत्यंत जड स्वरूपाची असल्यामुळे भगवान बुद्धाला ती कधीच प्रिय नव्हती. कारण या लौकिक कल्पनेत माणसाच्या प्राणी म्हणून ज्या इंद्रिय भुका असतात त्याचं शमन करण्यापलीकडे दुसरा आशय नाही. त्यात आध्यात्मिक असे काहीच नव्हते. म्हणजे चार्वाकाचा जो सिद्धांत आहे, लौकिक स्वरूपाचा जो सिद्धांत आहे की खा प्या मजा करा आणि त्याच्यातून तुम्हाला जे प्राप्त होणार आहे ते निर्वाण, ते मोक्ष, ते प्राप्त होईल. तर बुद्धांना अशा प्रकारची विचारसरणी म्हणजे माणसाच्या प्राण्याच्या ज्या इंद्रिय भुका असतात आणि त्या भुकांचं शमन करणे, त्या मिटवणे या पलीकडे दुसरा त्याच्यात कोणता आशय नाही, काही तथ्य नाही, त्याच्यात आध्यात्मिक असे काहीच नव्हते. असली निब्बाणाची कल्पना मान्य करणे म्हणजे बुद्धांच्या मध्ये मानवाची अत्यंत हानी करण्यासारखी. म्हणजे अशा प्रकारची जी जड स्वरूपाची निर्वाणाची कल्पना आहे ती मान्य करणे म्हणजे माणसाची अत्यंत हानी करण्यासारखे. त्याच्यातून कोणत्या प्रकारचं कर्म आणि कर्माचा विपाक अशा गोष्टींची मान्यता त्या ठिकाणी त्यांना प्राप्त होत नाही. कारण इंद्रिय भुकांचे शमन करणे म्हणजे अधिक भुका निर्माण करण्यासाठी सतत प्रयत्नशील असणे. अशा प्रकारचा जीवनमार्ग कोणत्याही प्रकारचे सौख्य मिळवून देऊ शकत नाही. उलट त्याने येणाऱ्या सुखाने अधिक दुःख निश्चितपणाला वाटायला येते. की जो काही हा सिद्धांत आहे की ज्यामध्ये फक्त इंद्रिय भुका शमवणे आणि त्या अधिक निर्माण करणे अशा प्रकारचा जीवनमार्ग आहे. त्याच्यात कोणतं सौख्य कोणतं सुख प्राप्त होत नाही, उलट दुःख निश्चितपणे आपल्या वाट्याला येतं. योगातील निब्बाण कल्पना म्हणजे एक केवळ तात्पुरती अशी अवस्था होती. त्याने मिळणारे सुख हे नकारात्मक स्वरूपाचे होते. म्हणजे योगामध्ये म्हणजे योगिक जे निर्माण आहे त्याच्यातली जी कल्पना आहे ती तात्पुरती स्वरूपाची होती, अशी शाश्वत परमनंट स्वरूपाची नव्हते. आणि त्यातून येणारं सुख हे नकारात्मक स्वरूपाचे होते आणि ते मिळवण्यासाठी सर्व संसार परांगमुख व्हावे लागते. त्याच्या योगाने वेदना टाळता येतात परंतु सुख मिळत नाही आणि सुख मिळालेच तर ते योग्य चालू आहे तोपर्यंतच ते स्थायी स्वरूपाचे नसते, अस्थायी स्वरूपाचे असते. म्हणजे जे योगातील कल्पना आहे त्या योगातील कल्पनेतून सगळं सुख मिळेलच असं नाही. कारण त्यासाठी संसार त्याग करावा लागतो आणि संसार त्याग करून योगाच्या वेदना ज्या आहेत त्या आपल्याला टाळता येतात, परंतु त्यातून सुख मिळतंच असं नाही आणि मिळालंच तर ते कायमस्वरूपी टिकतं असं नाही. ते स्थायी
अशा स्वरूपाचं नसतं, अस्थायी स्वरूपाचं असतं. म्हणून भगवान बुद्धाची निब्बाणविषयक जी कल्पना त्यांच्या पूर्वीच्या मतप्रणालीपेक्षा वेगळी होती. त्यांच्या निब्बाण कल्पनेत इतरही विचारांचा सहभाग अंतर्भूत होतो आणि म्हणून या ठिकाणी आपण निब्बाण म्हणजे काय हे जाणत असताना भगवान बुद्धांनी निर्वाणाचा अर्थ कशा पद्धतीने वेगळा केलेला आहे किंवा त्यांचा जो बोध आहे किंवा त्यांची जी अनुभूती ती कशी वेगळ्या स्वरूपाची आहे बुद्धांनी हे स्पष्ट केलेले. म्हणून हे 4 प्रकारचे जे योग आहेत, लौकिक, यौगिक, ब्राह्मणी आणि औपनिषद, या 4 योगांची मोक्षाची जी कल्पना, जी की निब्बाणाची कल्पना म्हणून त्या काळामध्ये मांडण्यात येते, त्याला बुद्धांनी वेगळं केलेलं आहे. याविषयी आपण अधिक प्रकाश टाकणार आहोत की नक्की निर्वाण म्हणजे काय, निर्वाणाचे किती प्रकार असतात, निर्वाणामध्ये कोणत्या गोष्टी अंतर्भूत असतात, ते बाबासाहेबांनी या ग्रंथामध्ये अगदी सोप्या भाषेमध्ये विशद केलेले आहे. परंतु त्याचं अधिक विश्लेषण आपण या ठिकाणी पुढच्या प्रवचनामध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.